षटकार मारलेले आहेत. 1500 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांनी घेऊन जायचंय. त्याचबरोबर लक्ष्मीकांत शेलार याला त्याच्या संघ मालकाने 1100 रुपये, भूषण देशमुख यांनी 1100 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं होतं. आणि पंकज सारंगा यांनी देखील प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि एका षटकाराला 500 रुपये असे लक्ष्मीकांत शेलारला 1000 आणि 1000 2000चं रोख पारितोषिक देण्यात आलंय. हॅलो, 12वा प्लेयर, दोन्ही संघाच्या 12वा प्लेयरला लवकर पाठवायचंय आणि सर्व स्पर्धकांची नावं माहिती असतील अशाच प्लेयरला पाठवायचंय. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू लवकर थोडं. चला सामने सुरू होते. या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय. तर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरले. सामना सुरू होत आहे. पहिला चेंडू लगभग यॉर्क लाईनचा चेंडू फेकलाय आणि सन्मानित केलं या चेंडूला. या चेंडूवरती निश्चितच एक धाव मिळाली आहे. संघाचं खातं खुलं केलं जात आहे. कल्पेश बनवटे पहिल्या चेंडूवरती एक धाव एकवटली आहे. संघाचं आणि स्वतःचं सुद्धा खातं खुलं केलं जातं. या ठिकाणी आपण सामना बघता श्री गणेश कुलसावडे पक्ष धर्मवीर वॉरियर्स या दोन संघामध्ये नाणेफेकी जिंकले. धर्मवीर वॉरियर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या दुपारच्या सत्रामध्ये बघू शकता आपण. तर राकेशला हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता बघा. शेवटच्या मुवमेंटला बॅट आडवी केली होती मात्र थोडीशी आकृती घेतली कारण चांगला चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली आणि सरळ निघून जातो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अत्यंत चांगला चेंडू बघतोय आपण या गोलंदाजाचा. गोलंदाज दिलीप कांबरे जो राऊंड विकेट मारा करतोय. पॉवर सर्कलचं पहिलं षटक. हा चेंडू ऑन साईडला केलं करतो क्षेत्ररक्षक. चेंडूवरती आला डीपचा. फक्त सिंगल मिळेल. अतिशय चांगलं थ्रो पैकी दोन क्षेत्ररक्षक आपण बघतोय डीप मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला असे दोन क्षेत्ररक्षक बाहेर बघतोय. तर डावकुरे आणि उजव्या हाताचा फलंदाज यावेळेस मैदानामध्ये. कल्पेश आणि राकेश अशी जोडी मैदानामध्ये. तर सामना आपण बघतोय आजच्या दिवसातील 5वा सामना श्री गणेश कुलसावडे पक्ष धर्मवीर वॉरियर्स या दोन संघामध्ये अस्तित्वाची लढाई. या ठिकाणी पहिलं षटक. हा चेंडू ओरपी चेंडू होता. चेंडू मात्र बऱ्याच वेळेला भेट मात्र सर्कलच्या बाहेर भेदला चेंडूला. चेंडू सीमारेषेकडे जातोय. खराब क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला आणि पहिला चौकार. पाहणी केली तर सर्कलचा क्षेत्ररक्षक होता त्याने
चांगलं ट्राय केलं होतं मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. पुन्हा एकदा लो फुलटसचा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र चांगले क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकतोय. 7 धावा लागल्या धावफलकावरती. यावेळेस श्री गणेश कुळसावडे संघाच्या डावकर आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीवरती, त्यामुळे निश्चितच थोडस उशीर होतोय, विलंब होतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र स्ट्राईकला रोटेट केली जाते तेव्हा मात्र क्षेत्ररक्षकाची आदला बदली केली जाते. हा चेंडू षडंपूल करतोय मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेकडे जातोय. गुड फिल्डिंग. तेवढंच चांगला थ्रोपैकी सुद्धा मात्र 2 धावा निश्चितच वाचवल्या मी म्हणेन आणि 2 धावांवरती समाधान व्यक्त केलं जात आहे. षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि या पहिल्या षटकात मात्र धर्मवीर श्री गणेश कुळसावडे संघाची धावसंख्या धावपडक्यावरती बिनबाद 9 धावा. डीजे संपताना मात्र धावसंख्या धावपडकावरती फक्त 9 धावा. एकेरी धावा आल्या त्यामुळे फक्त 9 धावा म्हटल्या जातील. तर ज्यावेळेस धावसंख्या ही दुहेरी अंकामध्ये जातोय तेव्हा मात्र जरा मोठी वाटते. मात्र सिंगल धावसंख्या आहे त्यामुळे थोडी कमी वाटते. जरी सुद्धा एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं गेलं. एक चौकार बघितलाय तर दुसरं षटक अतुल टेंबे. हा चेंडू लोअर फुलटसचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. फक्त सिंगल लाभते. या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे मात्र एकेरी धावाने कात पुढे केलं जाते. 10 धावा धावपडकावरती लागल्या गेल्यात. या सामन्यामध्ये आपण बघतोय 5वा सामना मागचा सामना झाला होता सुपर ओव्हर वरती आणि 2 दिवसामध्ये 2 सामने बघितले आपण सुपर ओव्हर वरती. अप्रतिम सामने. मात्र आज सुद्धा 19 धावांची गरज असताना सुनील शेंडेच्या संघाला मात्र षटकार दाखवला होता मात्र लगेचच बाद झाले पुढच्या चेंडूवरती. तो सामना त्यांना गमवावा लागला 7 धावेनी. गोलंदाज अतुल कुलसावडेंकडून गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू डिफेन्सिव्ह फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मागे सरकलाय. गुड कॅच आणि पहिला फलंदाज बाद. पहिला घडिगारत. खेळपट्टीवरती जास्त वेळ करू नका. निश्चितच नवनाथ लिंगेला बघू शकता थोडीशी जखम झाली आहे मांडीवरती मात्र तरी सुद्धा खेळतोय. बघा क्रिकेटचं वेळ आहे मात्र जखम झाली असताना तरी खेळण्याचा क्लास. पलटा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन करू शकला नाही. या डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीचा पुढे सरकलाय. फक्त सिंगल कारण 9 सेकंदला खेळाडू दुखापतग्रस्त आहे तरी सुद्धा खेळला. यावेळेला आपण बघू शकता नवनाथ लिंगे याला निश्चितच बघा जेव्हा जेव्हा दुखापत झाली तेव्हा मात्र या सबस्टिट्यूट केला पाठवायचं मैदानामध्ये. क्रिकेटचा नियम आला आहे बघा. ज्यावेळेस मात्र आपण निश्चित 1 धाव घ्यावी लागते त्यावेळेस मात्र आपल्याला सबस्टिट्यूट खेळाडू दिला जातोय. रनर खेळाडू ज्याला बघू शकतो आपण मैदानामध्ये. तर त्या खेळाडूला निश्चितच सूचना दिल्या जातील कशा प्रकारे आपण धावायचंय कशा प्रकारे आपण रनिंग करायची ते समजावलं जातंय. पंचांच्या मार्फत एकदा वेग पडले मात्र स्ट्राईकला नवनाथ तरी सुद्धा खेळला. 1 डाऊनचा फलंदाज आहे नवनाथ.
हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता, मात्र एक धाव याच दरम्यान एकवटली गेली आहे. या चेंडूवरती एक धाव. बघा अत्यंत चांगली गोलंदाजी बघतो आपण गोलंदाज अतुल टेंबे याची. जरी सुद्धा एक विकेटच पतन केलंय तरी सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती विकेट आतापर्यंत सिंगल. व्हेरी गुड बॉलिंग. या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची अतुलने दाखवून दिलंय. पुढे एकदा चांगली गोलंदाजी केली जाते. स्ट्राईकला फलंदाज कल्पेश पुढे येतोय. स्टपआउट करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू गेलाय तरी सुद्धा बघा अद्याप मोठ्या पटक्याची प्रतीक्षा असणाऱ्या संघाला. मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी आपण या सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना मात्र गोलंदाजी चांगली केली जाते. कारण दोन्ही संघांना सामना जिंकणं महत्वाचं. गणेश कुरसावडे पक्ष धर्मवीर वॉरियर्स संघ. कारण 2 दिवसामध्ये सलामीचे सामने बघितले. गणेश कुरसावडे संघाच्या हा चेंडू आवेता मिसाईल फटका, मात्र कोणताही खेळाडू नाहीये. 3 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र या 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय आणि मात्र 2 धावा निश्चितच लाभल्यात. षटक समाप्त होते. ड्रिंक ट्रॉली जाऊन द्या मैदानमध्ये. ड्रिंक ट्रॉली तर आपण राहायचं या ठिकाणी. निश्चितच 2 षटक संपल्यात आणि या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा. व्हेरी गुड बॉलिंग डीजे. दोन षटकांचा खेळ संपला. या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये पुन्हा एकदा मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो की ज्यांनी भरभरून प्रेम या स्पर्धेला दिला. आपण ही स्पर्धा बघता VPL वांगणी प्रीमियर लीग 2017 वर्ष दुसरे अत्यंत मोठी आणि मानकी स्पर्धा. या स्पर्धेचा हेतू उद्दिष्ट फक्त माणसं जमवणं, एकत्रित करणं आणि पुढे खेळाडू चांगले तयार करणं हा उद्देश हा चेंडूला बघ ऑकलाईनचा होता. मात्र ड्राईव्ह केलं जात आहे. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चांगला क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. बघा क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर वाईटिश लॉंग ऑन ला होता, मात्र सरळ रेषेत यावे लागलाय. मात्र 15 ते 20 पावलांचं अंतर पार केलं होतं चेंडूपर्यंत येण्यासाठी. निश्चितच निलेश जाधव चेंडूवरती आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. गरज आहे चांगलं क्षेत्ररक्षण दाखवण्याची. हा चेंडू एज लागले आहे. चेंडू पाठीमागे झेल टिपतोय. दुसरा धक्का. अतिशय चांगली गोलंदाजी. कोच 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी गणेश कुरसावडे. आफ्टर ड्राय यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू गोलीच्या वेगाने सीमा पलीकडे पहिला चौकार आल्यास
अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया है वो कौन? अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया है गरज होती धावांची आणि धावसंख्येला वेग वाढवावा लागेल कारण पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं फक्त डिफेन्स क्रिकेट बघायला मिळालं मात्र येणाऱ्या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट करावं लागेल अटॅक करावा लागेल गोलंदाजावरती कारण यावेळेस संत आणि सावध सुरुवात केली होती पहिल्या षटकापासून मात्र यावेळेस आक्रमक पवित्र घ्यावा लागेल गणेश कुडसावरे संघाला हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर लेग स्टंपला जातोय दिस कॉल बी वाईट तर असं म्हटलं जातं एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप दिस इज वाईट हा चेंडू खराब आहे पंचांनी दर्शवला आणि खराब चेंडू फेकलाय कारण चौकार आलाय त्याच्यानंतर मात्र गोलंदाज खराब चेंडू फेकतोय गोलंदाज तिसरं षटक घेऊन आलाय दिलीप कांबरे याला बघू शकता आपण हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पंचांनी हेरलाय पुन्हा एकदा खराब चेंडू पहिला चेंडू लेग स्टंपला दुसरा चेंडू ऑफ स्टंपला फेकलाय निश्चितच दोन चेंडू आणि खराब चेंडू फेकलाय गोलंदाजाने दोन धावा आल्यात धावसंख्या 21 धावा धावपळक्यावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण गोलंदाज बघा तेच गोलंदाज आहे रफ्तार का सौदागर हा चेंडू फुल हँड डिलिव्हरी मात्र चेंडूला एक्स्ट्रा रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धाव होईल का निश्चितच दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावा मात्र चित्ताच्या वेगाने चपलाईने मात्र पूर्ण केल्या जातात धावपळक्यावरती कारण गरज आहे धावांना वेग देण्याचं 23 धावा धावपळक्यावरती झाल्यास श्री गणेश कुलसावरे संघ कारण संघाचा बघा पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना आणि या तिसऱ्या दिवसामध्ये 5वा सामना बघतो आपण गणेश कुलसावरे संघाचा फलंदाजी करताना हा चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळून काढलाय चेंडू सिली मिड ऑफला राहिलाय मात्र तोपर्यंत निश्चित एकदा एकवटली जातोय बघा जेव्हा जेव्हा फलंदाजाला चेंडू ओरपीस मिळाले तेव्हा मात्र मोठे फटके आणि जेव्हा चांगले चेंडू आले तेव्हा चेंडूने मात्र सन्मान केलाय त्या चेंडूंचा कारण थोडासा दुखापतग्रस्त खेळाडू नवनाथ लिंगे तर यावेळेस प्रथमच स्ट्राईकला आलाय मंदार खोत एक मोठं नाव क्रिकेटमध्ये आपण बघतोय गणेश कुडसावरे संघाकडून मात्र नावाला साजेशी खेळी करावी लागेल या फलंदाजाला गोलंदाज तेच बघतोय आपण तिसरं षटक हा चेंडू लेगिस्टनला फेकला यष्टांचा वेध घेतलाय क्लीन बॉल क्रिकेटचा नियम क्रमांक 30 नुसार हा फलंदाज बाद धर्मवीर वॉरियर संघाकडून आणि फक्त 24 धावा धावपळक्यावरती लावल्या तर अद्याप 2 षटकांचा खेळ पर्याप्त असणार आहे मात्र 2 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारतोय हा संघ कारण यावेळेस धावगती वाढवावी लागेल कारण पहिल्या षटकात 9 धावा दुसऱ्या षटकात फक्त 5 धावा आणि या तिसऱ्या षटकात 10 धावा आल्यात 24 धावा धावपळक्यावरती तर चला जास्त वेळ घेऊ नका आपण धर्मवीर वॉरियर संघ गोलंदाज चंद्रकांत सांजे गोलंदाजी मार्कवरती आलाय चौथं षटक फेकण्यासाठी समोर फलंदाज नवनाथ लिंगे याला बघतोय आपण कारण एक फलंदाज मंदार खोत बाद झाला यशस्वी ठरला फलंदाज साजेशी केली करता आली नाही आपल्या या नावारूपाला मात्र वनडाऊन तर दुसरा नाव गेला फलंदाज
वैभव हा चेंडू ड्राईव्ह केलाय, सरळ रेषेत केलाय, लांबाने लांबाचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला, तोपर्यंत निश्चितच 2 धावा घेण्याचा अवधी होता. डायरेक्ट हिट दिलं गेलंय, मात्र तोपर्यंत नौसागेला पोहोचला होता खेळाडू वैभव साळुंके. 2 धावा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 26 धावा धापडकावरती झाल्या. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये हा सामना खेळला जातो, मात्र सामना गरम होत नाहीये, धावा येत नाहीये, त्यामुळे आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन होत नाहीये. एकेरी दुहेरी धावांना मात्र प्राधान्य दिलं जातंय. 26 धावा धापडकावरती लावल्या. ती 4थं षटक सुरू झालंय. हा चेंडू मोठा फडकावून साईडला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डीपचा पुढे सरकला. पुढे एकदा 2 धावा होतील का? गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 चेंडू 4 धावा आल्यात. या षटकामध्ये धावांचा वेग वाढवावा लागेल पुन्हा एकदा, कारण 5 षटकामध्ये 55 ते 60 धावांचं लक्ष ठेवावं लागेल टार्गेट. तर आजच्या दिवसामध्ये पहिला सामना बघितला आपण साई कृपा आणि धर्मवीर वॉरियर्स, याच्यामध्ये 74 धावा कुठल्या गेल्या होत्या. साई डेव्हलपर संघ विजय झाला होता त्या ठिकाणी. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, मात्र चेंडूला अडवू शकत नाहीये. चेंडू सीमा पलीकडे, चौकार. बत्तीस धावा धापडक्यावरती लावल्या, चौकार आलाय, मदत केली आहे. मी म्हटलं होतं की या वेळेस धावांचा वेग वाढवावा लागेल, मात्र तसं काही होत नाही. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. यस, फलंदाज सबस्टिट्यूट खेळाडू आपण बघू शकतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज या वेळेस थोडासा पुढे सरकला होता. दुखापतग्रस्त आहे फलंदाज नवनाथ लिंगे, तरी सुद्धा खेळतोय खेळपट्टीवरती, कारण गरज आहे संघाला. चांगला फलंदाज होता, मात्र दुखापत झाले त्यामुळे थोडीशी फलंदाजी होण्यासारखी होत नाही. चेंडू बॉडीला टच होतोय, मात्र एक धाव निश्चितच इक्वेटली जाईल. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. 33 धावा फलकावरती आल्यात, मात्र कमी धावसंख्या बघू शकलो आपण या सुद्धा षटकामध्ये. जरी चौकार आला तरी सुद्धा एकेरी दुहेरी धावा, मात्र मोठे फटके येत नाही. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी बघतोय आपण या पहिल्या षटकापासून धर्मवीर वॉरियर्स संघाची, ज्यांचा दुसरा सामना असणार आहे. पहिला सामना गमावलाय सकाळच्या सत्रामध्ये. मोठी धावसंख्या उभी केली होती, मात्र चेस करता आली नाही. चेंडू हवेत आहे, मात्र हा चेंडू सीमा पलीकडे गेलाय. VPL चौकार. तीन षटक जर या ठिकाणी बघितले तर 4 षटक संपले. 4 षटकात मात्र 37 धावा धापडकावरती, आणि बघू शकता नवनाथ यांचं आगमन झालंय. तर नवनाथने सर्वांचं लक्ष वेधलंय, कारण काल सुद्धा त्यांना जवळजवळ 600 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. 2 झेल पकडल्या होत्या भक्ती निवन संघाकडून फलंदाज, कारण 2 झेल अतिशय सुरेख टिपले होते.
बारामशेठ कांबरे यांचे संघाकडून खेळणारा फलंदाज नवनाथ. निश्चितच आज त्यांचा सामना नाही आहे. तर 4 षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती 33-37 धावा. 5वं षटक या वेळेला मात्र जबरदस्त फटका. चेंडू मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा घेताना मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद. मात्र या फलंदाजाला सुवर्ण संधी असणाऱ्या लहू मोरगे यांच्याकडून जर 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. मात्र 6व्या आणि 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये आल्यात. मात्र षटकार मारतील का, कारण गरज आहे निघतात या षटकाराची. कारण धावसंख्या सुद्धा धावफलकावरती बघतो आपण फार कमी आहे धावा. तर बालचंद्र केवणे फलंदाज, नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. हा चेंडू मोठा फटका. चेंडू येतोय, सुरेख झेल टिपतोय. आणखीन एक धक्का. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय बालचंद्र केवणे. अग्नि दादा माझे अग्नि भगवान माझे अग्नि दादा माझे अग्नि भगवान माझे तुला कसायला समजत नाही. जमिनीचे पैसे खपल्यावर दादाचं टेन्शन का. जमिनीचे पैसे खपल्यावर दादाचं टेन्शन का. बघा निश्चितच डीजे मास्तरांनी सुरेख गाणं लावलंय. आठवण झाली आहे, कारण जेव्हा जेव्हा जमिनीचे पैसे आले तेव्हा तेव्हा मात्र भांडणाचा पाया पुढे आलाय आणि जेव्हा जेव्हा जमिनीचे पैसे आल्यात तेव्हा तेव्हा मात्र रक्ताचं नातं तुटलं गेलंय. हे आजपर्यंत उदाहरण आहे, सर्वांचंच आहे. कारण सर्वात जास्त लवकर पैसा आमच्या नवी मुंबईमध्ये आला होता जमिनीचा. मात्र तेव्हापासून भांडणांना सुरुवात झाली आहे. असं मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र आणखीन एक गडी बाद. क्रमांक 38 नुसार एकोणचाळीस 39. बघा 39 धावा झाल्या. 5वं षटक फेकतोय गोलंदाज निलेश जाधव. अत्यंत चांगला गोलंदाज मी बघतोय 5व्या षटकामध्ये. कारण 5वं षटक हे नेहमीच स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक, ज्याला डेटवरचं षटक म्हटलं जातं. मात्र 5व्या षटकामध्ये गोलंदाजाने फार चांगली गोलंदाजी केली आहे. कारण मोठे फटके मारून देत नाही हा गोलंदाज. कारण त्यांनी बघितल्या वेळेस अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली जातोय त्याच्याकडून, धर्मवीर वॉरियर संघाकडून. मात्र कमी धावसंख्येचा सामना बघितला मिळेल का. हा चेंडू शाडा पूल केलाय. चेंडू मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लागला, थांबणार नाहीये. चेंडू पुढे एकदा सीमारेषा गाठतोय चौकार. निखिलच जर हॅट्रिक वरती फलंदाज. कारण अगोदरच्या ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार. हा चेंडू मात्र हॅट्रिक चेंडू. यस, चौकारांची हॅट्रिक केले फलंदाज वैभव साळुंखे. 3 चेंडू 3 चौकार. कारण मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार मारला होता आणि आता मात्र स्ट्राईक मिळाल्या. 2 चेंडू 2 चौकार. असंख्य मात्र वेग दिलाय. 47 धावा धावफलकावरती बघतोय. समाधानकारक मी म्हणून धावसंख्या नोंदवल्या. कारण या 5व्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. मात्र त्या धावा आल्यात आणि हा चेंडू यॉर्क लाईनचा एक धाव निश्चितच घेतल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात आणि मात्र षटक समाप्त झालंय.
5 षटकांचा खेळ संपतोय आणि या 5 षटकांच्या खेळानंतर जर बघितलं तर श्री गणेश कुरसावडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये 49 धावा कुठल्यात आणि 50 धावांचं लक्ष. मात्र या ठिकाणी पुढचा सामना होणार आहे भानुदास शेट युवा प्रतिष्ठान विपक्ष सादिक 11. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या मंचासमोर यायचं. या पण मंचासमोर तुम्हाला वेळ आहे. आपण या मंचासमोर सामना सुरू होतो. या ठिकाणी 50 धावा 49 धावा पटकावल्यात. 50 धावांचं लक्ष धर्मवीर वॉरियर्स संघासमोर. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण गणेश कुडसावडे संघ. निश्चितच सामना सुरू होतोय. मात्र बक्षिसांचा वर्षाव पारितोषिक लहू मोरगे यांच्याकडून विकेट हॅट्रिक 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कोणत्याही गोलंदाजाला त्याच्या संघाच्या गोलंदाजाला मात्र 50 धावांचं लक्ष गाठायचं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मात्र ते लक्ष्याचा पाठलाग करतील का, या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही जातोय समालोचन कक्षामध्ये बदल करतोय आमचे विनोद पाटील यांच्याकडे. थँक्यू जगदीश पाटील. उपस्थित तमाम क्रीडारसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि मनोरंजक खेळामध्ये पुनश्च सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी वांगणी प्रीमियर लीग 2017. क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा, क्रिकेटची ही पंढरी या ठिकाणी आपण पाहू शकता. VPL क्रीडानगरीमध्ये सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत आहे. सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला हा 5वा सामना या ठिकाणी सुरू आहे. श्री गणेश कुडसावरे वर्सेस धर्मवीर वॉरियर्स. सुधीर कडव वर्सेस आपण पाहतोय विलास हिंदुळा ही लढत या मैदानावरती. 49 धावा लावल्यात श्री गणेश कुडसावरे संघाने. 50 धावांचं लक्ष ठेवलंय धर्मवीर वॉरियर्स संघासमोर. हे लक्ष पुरेसं असेल का हा देखील प्रश्न आहे. मात्र 50 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 10.00 ची धावगती इथे राखायची आहे आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी निलेश जाधव आणि अमोल दिघे हे दोन भरोशाचे फलंदाज, आघाडीचे फलंदाज, पिनीचे फलंदाज, नावाजलेले फलंदाज या ठिकाणी सलामीला आपण पाहतोय. गोलंदाज हरिश्चंद्र गोळे. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बारा चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे. VPL चौकार.
निलेश जाधव कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी केली होती. सारंगा किंग्स संघाविरुद्ध 9 चेंडूत 27 धावांची विस्फोटक खेळ गेले होते या मैदानावरती. तोच निलेश जाधव आपण पाहतोय सलामीला चौकाराने आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडतोय स्वतःच. धावसंख्या 4. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का. पहिल्या चेंडूवर आनंद साजरा केला होता धर्म वॉरियर्सने, मात्र दुसऱ्या चेंडूवर श्री गणेश कुडसावरे आनंद साजरा करत असताना धर्मवीर वॉरियर्स संघाला निलेश सारखा खंदा फलंदाज बाद होतोय. एक नामचीन फलंदाज बाद होतोय. षटकार चौकारांचा राजा झाला म्हटलं जातंय. तो फलंदाज बाद होतोय. तर मात्र तिसऱ्या क्रमांकावर येतोय रोहिदास खाडे. तिसरा क्रमांक नेहमीच आम्ही सांगत असतो खूप महत्वाचा असतो, कारण पहिला धक्का जेव्हा लवकर लागतो तेव्हा तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावर जबाबदारी असते. आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बघूया कशी फलंदाजी करतो या मैदानावरती. हा चेंडू यावेळेस आउटसाइड एज लागते. शॉर्ट थर्ड मेला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. व्हेरी गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि यावेळेस 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण होते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 5 धावा. स्ट्राईकला आलाय रोहिदास खाडे तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. तिसरा क्रमांक निश्चितच या क्रमांकावर भारतीय संघासाठी विराट कोहली सारखा विख्यात फलंदाज खेळतोय. न्यूझीलंड साठी केन विलियमसन सारखा संघनायक खेळतोय आणि रिक्की पॉन्टिंग सारखा फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी खेळायचा. असे अनेक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जबरदस्त धावा इथे बनवल्या होत्या. यावेळेस 2 धावा पूर्ण होतील का बघूया. 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्या आहेत. धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 7 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा हरिश्चंद्र गोळे या ठिकाणी लेफ्ट आर्म उर्दू विकेट. हा चेंडू फुल टॉस आहे. चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. बघा यापुढील सामना भानुदास शेठ युवा फाउंडेशन वर्सेस सादिक 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे नाणेफेकीसाठी, कारण या सामन्यानंतर 10 मिनिटाचा इथे लंच ब्रेक होणार आहे अशी कमिटीची सूचना या ठिकाणी. कमिटीचा निर्णय. धावसंख्या धावफलकर 8 धावा आपण पाहतोय. गोलंदाज हरिश्चंद्र गोळे येतोय यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस कट करतोय. स्क्वेअर कट त्या ठिकाणी कव्हरला क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू उचलतोय. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 9 धावा. पहिलं षटक संपलंय हरिश्चंद्र गोळेचं. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 9 धावा. गरज आहे ती आस्किंग रेट जर आपण पाहिला तर 10.00 ची 9 धावा इथे आल्यात. आता मात्र गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 41 धावांची गरज आहे. 24 चेंडू 41 धावा मैदानावरती समीकरण आहे श्री गणेश कुडसावरे संघासमोर. यावेळेस विलास हिंदोळा यांचा हा संघ आपण पाहू शकता आणि दुसऱ्या बाजूला आमचे आदरणीय सुधीर कडव साहेब यांचा हा संघ या ठिकाणी फाईट करत असताना. बघूया कोणता संघ हा सामना जिंकतोय हे देखील पाहावं लागेल. मात्र त्यासाठी आपल्याला निश्चितच खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या शेवटमध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळेल. 24 चेंडू आणि गरज आहे ती 41 धावांची. स्ट्राईकला फलंदाज अमोल दिघे सरकतोय. नॉन स्ट्राईकला रोहिदास खाडे आणि गोलंदाज येतोय दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन यावेळेस समीर राऊत कुडसावरे यांकडनं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर 30 यार्ड मध्ये शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर डीप मध्ये पाहू शकता
डीप लॉंग ऑनला आणि त्याचबरोबर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक या षटकामध्ये. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. हा झेल होईल का? आणि हा झेल इथे दुसऱ्या नाही तर तिसऱ्या प्रयत्नात पकडलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का श्री गणेश कुडसावरे संघाला. मैं हूं खलनायक. जन्मदास आणि अशा परिस्थितीत हा झेल त्यांनी पकडलेला आहे. या खेळाडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा हा वांगणीचा खेळाडू आहे, याच मातीतला या विभागातला खेळाडू हरिश्चंद्र गोळे. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी. अपंग खेळाडू एका हाताने जर पाहिलं तर आधू आहे. हा चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का धर्मवीर वॉरियर्स संघाला. झुकाओ राम गुण गाओ बोलोगे विष्णु की अवतारी. त्या ठिकाणी प्लीज बघा खूप वर आहे त्या ठिकाणी. एकदम निश्चितच त्या ठिकाणी कॉर्नरला उभे आहे. त्या ठिकाणी जर पडले तर निश्चितच एक दुर्घटना होऊ शकते. कारण मागच्या वर्षी आम्ही पाहिले होते काही प्रेक्षक टाकीवर बसून सामना एन्जॉय करत होते. मात्र एवढी जागा इथे शिल्लक असताना हा वेडेपणा काय. मात्र इथे काहीतरी तुफानी करायचं असतं, प्रत्येकाच्या मनामध्ये असतं काहीतरी वेगळं करावं. लक्ष आमच्याकडे सर्वांचं यावं यासाठी लक्ष केंद्रित करावं लोकांनी आमच्याकडे यासाठी प्रयत्न असतो. मात्र त्या ठिकाणी लहान मुलं उतरलेले आहेत. 3 गडी बाजूला यावेळेस पल्लू स्कूप केला. तिलक रत्न दिलशन स्टाईल. हा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी मात्र प्रयत्नांना यश येत नाही. चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा. रवींद्र संते उर्फ गोट्या हा देखील एका हाताने आधू आहे. डाव्या हातात त्याला निश्चितच पूर्णपणे जर पाहिलं तर पूर्णपणे आधू आहे. त्या हातामध्ये ताकद नाही. मात्र हा खेळाडू भारतीय अपंग संघासाठी खेळतोय, डिसेबल संघासाठी खेळतोय. रवींद्र संते उर्फ गोट्या जबरदस्त कामगिरी. साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर त्याने 35 चेंडूमध्ये 105 धावांची जबरदस्त खेळी केली होती. अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय संघासाठी खेळतोय. मात्र या टेनिस क्रिकेट मधूनच तो पुढे आलेला खेळाडू रवींद्र संते उर्फ गोट्या. मॅन फ्रॉम डोंबिवली, मॅन फ्रॉम कोळेगाव. चेंडू येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. मिसफिल्ड होते त्या ठिकाणी. 2 धावा. मात्र बघा प्रबळ इच्छाशक्ती असली तर निश्चितच तुमची कमजोरी तुम्ही ताकद बनवून ती जगासमोर आणू शकता आणि हेच रवींद्र संतेने देखील केलंय. मात्र एक अशी माहिती आम्हाला प्रसाद परब याने दिली होती की माजी कर्णधार डिसेबल संघाचे सोनू पॉल हे पायाने आधू होते आणि विकेटवर बसून खेळपट्टीवर बसून ते तिथे फलंदाजी करायचे. मात्र इच्छा प्रबळ शक्ती. हा चेंडू यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न अपील करतायत. मात्र अपील का करतायत या प्रश्नांना पंचांना देखील हा प्रश्न पडला असेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या धावफलकावर पाहतोय आपण 15 धावा. अजूनही 35 धावांची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर समीर राऊतच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. कुडसावर एंडकडनं स्ट्राईकला फलंदाज यावेळेस पाहतोय फलंदाज आदित्य देशमुख. हा चेंडू यावेळेस मिस्टामिंग होतोय. चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. मिसफिल्ड होते. मात्र इथे एकच धाव घेण्याचं इथे निश्चितच समाधान मानलं एका धावेवर आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या धावफलकावर पाहतोय आपण
16 धावा, 2 षटकं संपल्यात, 16 धावा आल्यात. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. या षटकात 7 धावा आल्यात. तर मात्र गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये या ठिकाणी 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा. मैदानात समीकरण आहे हा सामना रंगतदार होईल का की हा सामना एकतर्फी होईल, कारण अजूनही हा सामना जर आपण पाहिला तर बॅलन्स आहे, कारण 18 चेंडू मध्ये 34 धावा. आणि जेव्हा जेव्हा या मैदानावरती 18-34, 18-31 किंवा 18-40 जेव्हा समीकरण येत आहे तेव्हा तेव्हा सामना रंगतदार पाहायला मिळालाय. मात्र हा सामना रंगतदार होईल का? इथे गोलंदाजी चांगली केलेली आहे पहिल्या 2 षटकामध्ये. या गोलंदाजाने जर आपण पाहिलं तशी गणेश कुडसावरे संघाच्या गोलंदाजाने पहिल्या 2 षटकात धावांवर अंकुश लावलाय. 3 प्रमुख फलंदाज बाद केले. तर मात्र जबाबदारी या मधल्या क्रमांकाच्या फलंदाजावर आहे, मिडल ऑर्डरच्या फलंदाजावर आहे. कारण दडपण जर पाहिलं तर या ठिकाणी धर्मवीर वॉरियरच्या फलंदाजावर आदित्य देशमुख आणि दिलीप कांबरीवर. मात्र दडपण जर इथे कमी करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील, समीकरण सोपं करावं लागेल तरच दडपण इथे कमी होईल. मात्र जर या 3ऱ्या षटकात इथे श्री गणेश कुडसावरे संघाने आणखीन काही गडी बाद केले, वाजवी षटक फेकलं तर हा सामना निश्चितच इथे कठीण होऊन जाईल या धर्मवीर वॉरियर्स संघाला. मात्र धर्मवीर वॉरियर्स संघाने काल 68 धावांचा पाठलाग केला होता. मग या अशा संघाला इथे 50 धावा का होऊ शकत नाही? मात्र जर इथे विचार केला चिंतेची बाब एक आहे या संघासाठी, कारण 3 आघाडीचे फलंदाज बाद झाले आहेत आणि त्यामुळे इथे दबाव थोडासा पाहायला मिळतोय. मात्र या 3ऱ्या षटकात गोलंदाजी कशा प्रकारची होईल त्यावर या सामन्याचं भवितव्य, या सामन्याचं प्रतिबिंब इथे पाहायला मिळणार आहे. मात्र 3रं षटक कोणाच्या हातात सोपवतील संघनायक हे देखील पाहावं लागेल, कारण 2 षटकं पॉवर प्लेची संपलेली आहे. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलेलं आपण पाहू शकता, कारण जे बंधन होतं पहिल्या 2 षटकामध्ये क्षेत्ररक्षकांवर ते बंधन या ठिकाणी हटलेलं आहे. तर मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी विखुरलेलं पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 34 धावांची. दरम्यान या ठिकाणी आदरणीय लहू मोरे साहेब यांच्याकडनं जर हॅट्रिक संपादित केली, विकेट हॅट्रिक संपादित केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मिळेल या गोलंदाजांना. मात्र कॅश प्राइज जर इथे मिळेल का? आणि जर कॅश प्राइज इथे मिळवलं तर निश्चितच या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करतील, मजबूत स्थितीमध्ये पोहोचतील यावेळेस श्री गणेश कुडसावरे संघ. मात्र बघूया या सामन्यात काय घडतंय काय बिघडतं. निश्चितच या पुढच्या षटकानंतर आपल्याला निश्चितच या सामन्यातलं रहस्य ते उलगडण्यासाठी निश्चितच इथे मदत होईल. 18 चेंडू आणि गरज आहे 34 धावांची. मैदानावरती समीकरण 11.66 ची गरज आहे. गोलंदाज येतोय दत्ता टेंबे, संघनायक गणेश कुडसावरे संघाचे संघनायक मंदार खोत यांनी जबाबदारी सोपवली यावेळेस दत्ताच्या खांद्यावरती. 3रं षटक त्याच्या हातामध्ये दिलेलं आहे. बघूया दत्ता टेंबे आपल्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करेल का? आपली जबाबदारी जी त्याच्यावर सोपवली संघनायकाने ती जबाबदारी व्यवस्थित पार पडेल का? आपल्या गुणवत्तेला न्याय देईल का? आपली गुणवत्ता इथे सिद्ध करेल का गोलंदाज दत्ता टेंबे? मात्र स्ट्राईक यावेळेस फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक रेंजला आदित्य देशमुख. गोलंदाज दत्ता टेंबे ओव्हर द विकेट. हा चेंडू कट केला, चेंडू शॉर्ट थर्डमॅनला बीट करून निघालाय सीमा रेषेच्या दिशेकडे. हा चेंडू आत ढकललाय का? बघूया आत ढकललाय. या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. असं वाटलं होतं 3 धावा होतील, चौकार जाईल की काय. मात्र या क्षेत्ररक्षकाने वेगाने जाऊन हा चेंडू आत ढकललाय. त्यामुळे 2 धावा इथे निश्चितच वाचलेल्या आहेत. धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय 18 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे. येणाऱ्या 17 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. मैदानावरती मात्र मैदानाच्या तर बाहेर पाहिलं तर शांतता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक सापळा रचलाय, त्या सापळ्याला अडकलाय हरिश्चंद्र गोयने. हा झेल पकडलेला आहे. टाळून जाऊ द्या पुन्हा एकदा हरिश्चंद्र साठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त झेल पकडल्या 2 आणि आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवली आहे खेळाडूने. अपंगत्वावर मात करून जबरदस्त क्रिकेट सादर करतोय आणि इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर कोणतंही ध्येय तुम्हाला इथे गाठता येईल. आणि या हरिश्चंद्रने दाखवून दिलंय इथे हा झेल पकडून.
आम्ही त्याला सॅल्यूट करतो हरिश्चंद्र गोळीला. नवीन फलंदाज येतोय सुरेश राऊत, फलंदाज बाद झाला आपण पाहतोय. आदित्य देशमुख बाद होतोय. चौथा धक्का लागतोय या ठिकाणी धर्मवीर वॉरियर्स संघाला. धावसंख्या धावफलकावर 18 स्थिरावलेली. अजूनही 32 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. स्ट्राईकला आता मात्र डावखुरा फलंदाज दिलीप कांबरी. हा चेंडू यावेळेस शरीराचा वेध घेतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द लाईन. हा चेंडू मिडल करू शकले. चेंडू पायावर लागतोय. या ठिकाणी पंच लेग बायचा इशारा करतायत. अतिरिक्त धावसंख्येत भर होते यावेळेस. धावसंख्येत आकार मिळतो. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 19 धावा. अजूनही 15 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. अभी भी दिल्ली बहुत दूर है, मंजिल अभी भी बहुत दूर है. मात्र हा समीकरण जर सोपं करायचं असेल तर इथे चौकार षटकार मारावे लागतील. एकेरी दुहेरी धावेला इथे प्राधान्य दिले जाते. मात्र इथे जर निर्धाव चेंडू गेले तर दबाव इथे वाढत जाणाऱ्या फलंदाजांवर. मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळेस फलंदाज सुरेश राऊत. दोन्ही फलंदाज डावखुरे आहेत यावेळेस पाहू शकता आपण. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अपील करताय. चेंडू बाहेर निघाला. टप्पापर्यंत बीट केलं यावेळेस सुरेश राऊत याला. निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 31 धावांची गरज आहे. या षटकातील 4 चेंडू झाले आहेत. म्हणजे 14 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे धर्मवीर वॉरियर्स संघाला. 4 गडी बाद झालेले. मात्र अशा परिस्थितीमध्ये कोणता फलंदाज इथे धाडस दाखवेल, कोणता फलंदाज हिंमत दाखवेल, कोणता फलंदाज आपल्या संघाच्या हितासाठी इथे फलंदाजी करेल चांगली. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पुढे सरकलाय आणि हा झेल इथे पकडलेला आहे. गुड कॅच. पाचवा धक्का लागलाय यावेळेस धर्मवीर वॉरियर्स संघाला. संघाची गाडी रुळावरनं सरकली आहे. ही गाडी रुळावर कोण आणेल, कोण बनेल तारणहार संघाचा. ही बुडणारी नौका कोण किनाऱ्यावर लावेल, कोणता तो फलंदाज असणार आहे तो सामना जिंकून देईल. कारण 5 फलंदाज बाद झाल्यात. तर मात्र नवीन फलंदाज येतो यावेळेस जगदीश पिरकड. स्ट्राईकला आता मात्र दिलीप कांबरी. हा चेंडू यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरकला. चेंडू उचलतो दुसऱ्या टप्प्यात आणि तितक्या चांगल्या प्रकारात चेंडू यष्टी रक्षकाकडे सोपवतोय. दरम्यान लहू मोरे साहेब यांच्याकडनं जो झेल मागाशी पकडला होता त्या खेळाडूला या ठिकाणी 500 रुपये कॅश प्राइज इथे देण्यात आलेले. भालचंद्र केवणे हा झेल पकडला होता. बघा मागाशी टक्कर झाली होती, धडक लागली होती, तरी देखील झेल हातातून सुटला नाही. धावसंख्या धावबोल करतो आपण यावेळेस 20 धावा. गरज आहे ती 30 धावांची. या षटकात जर पाहिलं तर फक्त 4 धावा दत्ताने दिल्या. संघनायक मंदार खोतनेची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती. ती जबाबदारी इथे पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आणि निश्चितच बघा प्लीज शांतता ठेवा. प्लीज प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्सवर प्लीज. धावसंख्या 20-30 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे यावेळेस धर्मवीर वॉरियर्स संघाला, आमच्या सुधीर कडव साहेब यांच्या संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला विलास हिंदुआ साहेब यांचा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. 49 धावांचा डिफेन्स करत असताना या संघाने 3 षटकामध्ये फक्त 20 धावा दिल्या आहेत. त्यामुळे आता समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडू आणि गरज आहे ते यावेळेस 30 धावांची. गोलंदाज समीर राऊत. हा चेंडू यावेळेस बीट केलंय फलंदाजाला. मात्र फलंदाज इथे संभ्रमात पडलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 11 चेंडू 30 धावा जिंकण्यासाठी समीकरण आहे यावेळेस धर्मवीर वॉरियर्स संघासमोर. 11 चेंडू 30 धावा. फलंदाज स्ट्राईकला आलाय. फलंदाज यावेळेस
दिलीप कांबरे. या दिलीप कांबरेच्या मनगडात ताकद आहे का, याच्या खांद्यामध्ये जोर आहे का, या फलंदाजामध्ये जर हिंमत असेल तर ते फलंदाजी दाखवावी लागेल, गुणवत्ता असेल तर सिद्ध करावी लागेल. मात्र फलंदाज प्रचंड खाली इथे फलंदाजी करतोय आणि 2 चेंडू इथे निर्धाव गेलेले आहेत. तर मात्र समीकरण आहे येणाऱ्या 10 चेंडू मध्ये गरज आहे ती 30 धावांची. 10 चेंडू 30 धावा समीकरण जिंकण्यासाठी धर्मवीर वॉरियर्स संघासमोर 2 चेंडू इथे निर्धाव गेले. तर मात्र दबाव वाढलाय फलंदाजावर. या फलंदाज दिलीप कांबरेवर डावखुरे फलंदाज नेहमी आक्रमक फलंदाज मानले जातात. मात्र हा फलंदाज इथे चुकीचे फटके खेळतोय. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. मात्र हा चेंडू जर पाहिला तर त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि दरम्यान 2 धावा इथे पूर्ण गेल्या आहेत. 2 धावा इथे मिळत आहेत दिलीपला, 2 धावा मिळत आहेत यावेळेस धर्मवीर वॉरियर्सला. समीकरण मैदानावरती बदलतंय. तर मात्र 28 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 28 धावा. 9 चेंडू 28 धावा समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज समीर राऊत ज्याने 3 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. मात्र पुढच्या 3 चेंडू मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल समीर. हा चेंडू फिरकावून दिलाय स्क्वेअर लेव्हल मिड विकेटच्या मधून सीमारेषेबाहेर. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत, बघूया काय इशारा करतायत. स्वयंसेवक सांगतायत षटकार, संघर्षमय षटकार येतोय दिलीपच्या बॅट मधून. आता मात्र या सामन्यात मजा येईल, या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. गरज आहे ठिकाणी येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 22 धावा. 2 चेंडू निर्धाव गेले होते तरी देखील हिंमत हारली नाही, दबाव येऊ दिला नाही आणि 2 मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळतात. ह्या फटक्याने आता मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण करून दिली आहे. या दिलीपने आशा पल्लवित केली आहे, धर्मवीर वॉरियर्सची स्वप्न दाखवलंय. हा दिलीप ते स्वप्न पूर्ण करेल का बघूया. पुढचा चेंडू, हा चेंडू यावेळेस ऑनसाइडला कार्पेटच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि मिस फील्ड होते आणि या 2 धावा इथे पूर्ण करत आहेत. मात्र वेळ बदलते, काळ बदलतोय, मैदानावरचं समीकरण बदलतंय. जिंकण्यासाठी गरज आहे येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 20 धावांची. या 7 चेंडू जर 20 धावा केल्या दिलीपने ते वांगणीचे प्रेक्षक येणाऱ्या 20 वर्षापर्यंत विसरू शकत नाही. मात्र 20 धावा तो करेल का, कारण समीकरण कठीण आहे. मात्र समीकरण सोपं करायचं असेल तर षटकार चौकार मारावे लागतील या दिलीप कांबरेला. हा चेंडू यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने लांब क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात, चूक केले त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा पलीकडे, चौकार इथे मिळतोय. ही चूक मागात पडेल का, कारण समीकरण आता बदलतंय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये गरज आहे ती या ठिकाणी 16 धावांची. DJ Bravo, DJ हे 2 फलंदाज हा सामना इथे जिंकून देतील धर्मवीर वॉरियर्स संघाला. मात्र धर्मवीर वॉरियर्स संघाने काल देखील संघर्ष करून कडवा प्रतिकार देऊन झुंज देऊन सामना जिंकला होता सारंगा किंग्स वरचे. मात्र या सामन्यात देखील संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. मात्र आता इथे
एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये. इथे चौकार षटकार मारावे लागतील. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचं लक्ष लागलं या सामन्याकडे. प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे तर मात्र देवाला प्रार्थना करतायत. मात्र कोणाला देव पावेल हे देखील इथे पाहावं लागेल. कारण 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. आम्ही 6 चेंडू यंदाच्या मोसमात 31 धावा होताना पाहिल्यात. 6 चेंडूत 28 धावा होताना पाहिल्यात. 6 चेंडूत 19 धावा होताना पाहिल्यात. मग 6 चेंडूत 16 धावा का होणार नाही. मात्र इथे हिंमत दाखवली तर या 16 धावा होतील. इथे क्रिकेटचा दर्जा दाखवला, क्लास दाखवला, इथे फलंदाजी केली, चांगली गुणवत्ता सिद्ध केली तर या 16 धावा का होणार नाही. 6 चेंडू 16 धावा. मंदार खोत हा चेंडू कट करतोय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ चेंडू अडवण्यामध्ये असमर्थ ठरतायत आणि चौकार मिळतोय. आता मात्र समीकरण आहे. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ असते हे दाखवतोय हा जगदीश बिरवड. जबरदस्त फलंदाजी करतोय, धाडस दाखवतोय, हिंमत दाखवतोय. मूर्ती लहान असली तरी कीर्तिमान आहे फलंदाजाची. कारण सचिन तेंडुलकर जर पाहिलं तर कमी उंचीचा खेळाडू, मात्र ज्याला गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं गेलंय आणि तोच फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर स्टँड आपण समोर पाहू शकता. तर मात्र इथे लिटल मास्टर पाहू शकता. जगदीशला चेंडू ऑफ स्टंप वरनं आत घेतलाय, ऑफ ब्रेक केलाय, हा चेंडू जाऊ दिलाय. तर मात्र 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. दबाव दबाव दबाव, प्रेशर, दडपण, तणाव दोन्ही बाजूला. हा चेंडू टपामध्ये खाली राहतोय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, मात्र इथे प्रयत्न फसतोय आणि 22च्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. ता मात्र स्ट्राईकला सरकलाय डावखुरा फलंदाज दिलीप कांबरी. गरज आहे यावेळेस 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू 11 धावा मैदानावरती समीकरण आहे. एखादा मोठा फटका जर आला तर समीकरण सोपं होईल. मात्र जर इथे गडी बाद झाला तर समीकरण कठीण होऊन बसेल धर्मवीर वॉरियर्स संघाला. मात्र यावेळेस संघ नायक मंदार खोत कशा प्रकारची गोलंदाजी करेल. चौकार आला होता पहिल्या चेंडूवर, मात्र त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. मात्र तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईक घेतली या ठिकाणी दिलीप कांबरीने. मात्र ज्या प्रकारे स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, ज्या आत्मविश्वासाने स्ट्राईक ठेवली आहे, तो आत्मविश्वास इथे त्याला दाखवावा लागेल. इथे मोठे फटके मारावे लागतील कारण 11 धावांची गरज आहे. 2 इथे मोठे फटके जर आले तर हा सामना निश्चित आपल्या बाजूला झुकवता येईल या दिलीप कांबरीला. 3 चेंडू 11 धावा. हाय व्होल्टेज मुकाबला, प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना, अंगावर शहारा उभा करणारा सामना. मात्र कोण जिंकेल अजूनही हा प्रश्न इथे कायम आहे. रहस्य कायम आहे, सस्पेन्स कायम आहे. मात्र 3 चेंडू या सामन्याचं भवितव्य ठरवतील. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. यावेळेस दिलीप काहीतरी नियम समजावून घेत असताना यावेळेस पंचांकडनं, कारण दबाव आपल्याला पाहायला मिळतोय, प्रचंड मानसिक दडपण दोन्ही बाजूला. मात्र दबावाला झुगारून जो संघ खेळेल तो संघ विजयी होईल. देखना है किसमें है कितना दम, जो जीतेगा वही बाजीराव सिंघम. 3 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानावरती. धर्मवीर वॉरियर्स म्हणजे योद्धे. योद्धे या ठिकाणी काय करतील, हा सामना जिंकून देतील का. हा चेंडू पायचीचा अपील केलंय, मात्र इथे हा चेंडू डॉट जातोय. ता मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. बघा सामना कुठच्या कुठे येऊन ठेवलाय. हा चेंडू मात्र इथे सुरेख फेकला होता, शरीराचा वेध घेतला होता चेंडूने. 2 चेंडू 11 धावा. जर एक षटकार एक चौकार आला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल तिसऱ्यांदा. मात्र तसं इथे पाहायला मिळेल का. हा चेंडू भिरकावून दिलाय, स्कोअर लेग सीमा रेषेबाहेर. जबरदस्त फटका, A1 क्वालिटीचा संघर्षमय षटकार.
शकता दिलीप कांबरीच्या बॅट मधून आलेला घणाघाती फटका. ता मात्र एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. जर चौकार लगावला तर सुपर ओव्हर पुन्हा एकदा मैदानावरती आजच्या दिवसात पाहायला मिळेल. सोमनाथ पेठने जी कामगिरी केली होती मगाशी ती कामगिरी इथे दिलीप कांबरी करेल का? एक चेंडू 5 धावा. षटकार लगावला तर सुपर ओव्हरचा प्रश्न निर्माण होणार नाही, मात्र चौकार लगावला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एक चेंडू 5 धावा. एका चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांना एक विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. हा चेंडू बीट केलाय आणि हा सामना इथे गमावलाय. या संघाने जे स्वप्न त्याने दाखवलं होतं दिलीपने, ते स्वप्न त्याला पूर्ण करता आलं नाही. मात्र मंदार खोत आपल्या संघासाठी जबरदस्त चेंडू फेकतो शेवटचा आणि हा सामना इथे गमावलाय 4 धावांनी धर्मवीर वॉरियर्स संघाने. बघा नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघ या ठिकाणी. भानुदास युवा फाउंडेशन वर्सेस सादिक 11. बंटी कुडके यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. लवकरात लवकर यायचे दोन्ही संघाच्या संघनायकांना. ही शेवटची अनाउन्समेंट आहे, अन्यथा पॅनलीला सामोरे जावं लागेल. लवकरात लवकर यायचंय. जबरदस्त सामना मैदानावरती रंगला होता. मात्र हा शेवटचा चेंडू निर्धाव फेकून मंदार खोत या संघनायकाने हा सामना जिंकून दिला श्री गणेश कुडसावरे संघाला. आणि विलास हिंदोळे यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य उमटलंय आता आपण पाहू शकता. मात्र सुधीर कडव साहेब या ठिकाणी थोड्याशा हताश असणार आहे. मात्र संघ पराभूत